नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला 40 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर हे ब्लाऊजचे माप आहे, तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार ब्लाऊजची उंची कमी जास्त करू शकता। तर बघा, हा ब्लाऊजचा मेन पीस आहे आणि हा अस्तर आहे। तर सर्वात अगोदर आपण पेपर कटिंग करून घ्यायचे आणि नंतर मग पेपर कटिंग अस्तरवर ठेवून अस्तर कटिंग करून घेऊ। तर सर्वात अगोदर बघा, हा पेपर घेतला मी डबल फोल्डमध्ये। तर हा पेपर डबल फोल्डमध्ये आहे आणि याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवली। तर बघा, इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं। तर छाती आहे 40, 40चा चौथा 10 आणि 2 इंच शिलाई मार्जिन साठी। तर 12 इंचावर मी इथे घडीचं माप टाकलं। तर आता बघा, इथं ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 15 इंच, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तर बघा, 16 इंचावर मी ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकलं। दुसऱ्या साईडनं सुद्धा 16 इंचावर एक पॉईंट केला आणि आता हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने जोडून घ्यायचे बघा। तर बघा, हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले। आता या साईडने सुद्धा इथे 12 इंचावर एक पॉईंट केला, परत एक इथे 12 इंचावर पॉईंट केला आणि स्ट्रेट लाईन ओढत हे पॉईंट जोडून घेतले बघा। तर बघा, आता हा जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घ्यायचा। तर बघा, हा एक्स्ट्राचा पेपर मी बाजूला काढून घेतला। तर बंद बाजू माझ्या साईडने ठेवली पेपरची मी। तर सर्वात अगोदर आता इथे शोल्डरचं माप टाकायचं। तर शोल्डर आहे 11 इंच, तर 11च्या निम्म 5.5 आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी। तर 6वर शोल्डर टाकलं मी आणि 6.5वर मुंडा टाकलं। इथूनही 6 इंच आहे का चेक करायचं आणि हे दोन्ही पॉईंट स्केलच्या मदतीने अशा पद्धतीने जोडून घ्यायचे बघा। मुंड्याच्या साईडने सुद्धा जोडून घ्यायचं। आता मुंड्याच्या इथे कोपऱ्यामध्ये 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि बॅक साईडच्या मुंड्याला शेप द्यायचा बघा। इथे 10 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि बॅक साईडच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीने। तर बघा, बॅक साईडच्या मुंड्याला गोल शेप दिला मी। इथे गळारुंदीचं माप टाकायचं। तर गळारुंदी घेतली मी 2.5 इंच। तर बघा, पुढच्या गळ्याची उंची होती आपली 7 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी। तर 7.5 इंचावर गळ्याची उंची टाकली मी। इथे 3 इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीने जोडून चौकोर बॉक्स तयार करून घ्यायचा बघा। तर बघा, अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करून घेतला। तर बघा, इथे खालच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टीसाठी 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा, दुसऱ्या साईडने 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आणि नंतर थोडंसं अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला गोल शेप द्यायचा, म्हणजे आपल्या क्रॉसपट्टीची फिटिंग अगदी व्यवस्थित येईल। तर बघा, इथे आपल्याला कटोरीचं माप टाकायचं। तर कटोरीचं माप मी 6 इंचावर टाकलं। इथे मुंड्याच्या साईडने कोपऱ्यामध्ये फ्रंट पार्टच्या मुंड्याचा 1 इंचावर पॉईंट द्यायचा आणि मुंड्याला शेप देऊन घ्यायचा। तर बघा, फ्रंट पार्टचा मुंडा आहे, तर त्याला अशा पद्धतीने 1 इंचावर मी गोल शेप दिला। आता फ्रंट पार्टच्या मुंड्यापासून इथे 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि 2.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा बघा। दोन पॉईंट दिले मी आणि गळ्याच्या वरती 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा। गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा बघा। तर हा पुढचा गळा आहे, तर अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा। तर आता या साईडने हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे। तर बघा, 1 2 3 हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने जिथे तुमचा कटोरीचा गोल शेप येईल तशा पद्धतीने तुम्ही हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे बघा। तर बघा, अशा पद्धतीने मी इथे कटोरीला शेप देऊन घेतला। तर आपली फ्रंट पार्टची आणि बॅक पार्टची मार्किंग कंप्लीट झालेली आहे। तर आता आपण ही कटिंग करून घ्यायची। तर बघा, सर्वात अगोदर कटिंग करताना जो बॅक पार्टचा मुंडा आहे तिथून कट करायचं बघा। तर बघा, अशा पद्धतीने बॅक पार्टच्या मुंड्यापासून कट करून घेतलं। आता इथे गळ्यारुंदीचा छोटासा एक कट पाडून घ्यायचा आणि हा पेपर ओपन करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मधातून कट करून घ्यायचं, म्हणजे आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही वेगळे वेगळे होईल। तर बघा, हा बॅक पार्ट साईडला ठेवायचा आणि आता हा क्रॉसपट्टी कट करून घ्यायची। नंतर अशा पद्धतीने कटोरी कट करून घ्यायची। गळ्याच्या साईडने सुद्धा कट करून घ्यायचं आणि जो आपला फ्रंट पार्टचा अर्धा इंचाचा खोल भाग आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा बघा।
तर आपले सर्व पॅटर्नची कटिंग करून झालेली आहे. तर आता हे पॅटर्न साईडला उचलून ठेवायचं आणि जी आपली छोटी कटोरी आहे ती आपण दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ही कटोरी पेपरवर ठेवून घ्यायची आणि आहे तशीच कटोरी पेपरवर आखून घ्यायची. तर बघा जशी आहे तशीच कटोरी मी पेपरवर आखून घेतली. आता ही छोटी कटोरी साईडला उचलून घ्यायची आणि बघा गळ्याच्या या साईडने पाव इंच वाढून घ्यायचं आणि या साईडने अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा गोल. इथे खालच्या साईडने 1.5 इंच वाढवायचं आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. दुसऱ्या साईडने सुद्धा 1.5 इंच वाढवायचं आणि जोडून घ्यायचं. आता हे दोन्ही पॉईंटचा मध्य काढायचा बघा. तर या दोन्ही पॉईंटचा मध्य काढायचा अशा पद्धतीने आणि इथे एक पॉईंट द्यायचा. या पॉईंटपासून खालच्या साईडला इथे 1.5 इंच वाढवायचं आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. तर बघा स्केलच्या मदतीने आता हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. वरच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. आता या साईडने थोडं थोडं खालच्या साईडने वाढवत घ्यायचं बघा. थोडं थोडं वाढवत या पॉईंटला जोडून घ्यायचं. तर बघा आता ही आपली मोठी कटोरी तयार आहे. आता हिला आपण कट करून घ्यायचं. तर कटोरी कट करून झालेली आहे आपली. आता या कटोरीचे दोन्ही टोक असे एकमेकाला लावून बघायचे व्यवस्थित कटोरी आली का नाही. तर अगदी व्यवस्थित आलेलं आहे. कुठे कमी जास्त झाले असेल तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. तर बाहीची कटिंग मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी आता बाहीची कटिंग नाही दाखवणार. तर बघा आता पूर्ण पॅटर्नची आपली कटिंग झालेली आहे. तर आता हे पॅटर्न अस्तरवर कसे ठेवायचे आणि अस्तर कसं कट करायचं ते दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर हा अस्तर घेतला बघा मी. तर हा 80 सेंटीमीटरचाच अस्तर आहे. तर हा अस्तर कमी पडत होता. तर मी दुसरा माझ्याकडं याच कलरचा कपडा होता त्याच्यामध्ये कटोरी कट करून घेतलेली आहे बघा. तर सर्वात अगोदर अस्तरला डबल फोल्ड केलं आणि याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवली आणि ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडने मी ब्लाऊजच्या पॅटर्नचा गळ्याचा आकार ठेवला आणि अशा पद्धतीने पॅटर्न जसा आहे तसाच कपड्यावर आखून घ्यायचा बघा. तर मला या ब्लाऊजचा डिझाईनचा गळा बनवायचा होता म्हणून मी पेपरवर कटिंग नाही केलेला. तर बघा अशा पद्धतीने हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचे आणि आखून घ्यायचे. सर्वात अगोदर अशा पद्धतीने कपडा जर अस्तरचा लहान असेल तर अशा पद्धतीने पॅटर्न ठेवायचे आणि आखून घ्यायचे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपले पॅटर्न व्यवस्थित कपड्यावर ॲडजस्ट होतात का नाही, म्हणजे आपलं ब्लाऊज एवढ्या कपड्यामध्ये बसते का नाही. तर बघा अशा पद्धतीने पॅटर्न ॲडजस्ट करून मी ठेवले आणि आखून घेतले. आणि आहेत तसेच कटिंग करून घेतले. तर या पॅटर्नमध्ये मी कुठेसुद्धा वाढवून नाही घेतलं. जसे आहेत तसेच ठेवले आणि आखून घेतले आणि कट करून घेत आहे. फक्त क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी. तर बघा आता क्रॉसपट्टीमध्ये मी खालच्या साईडने अर्धा इंच अस्तर एक्स्ट्रा ठेवत आहे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आणि अस्तरचा कपडा कमी पडत होता तर हा दुसरा कपडा घेतला मी आणि याच्यावर कटोरी कट करून घेत आहे. मोठ्या साईजचं ब्लाऊज असल्यामुळे छोट्या अस्तरमध्ये नाही बसलं तर त्याच्यासाठी मी हा माझ्याकडे मॅचिंग कपडा होता त्याच्यामध्ये मी ही कटोरीचा पॅटर्न कट करत आहे. तर बघा हे पूर्ण पॅटर्न मी अस्तरवर ठेवून अस्तर कटिंग करून घेत आहे. आता हे अस्तरचे पॅटर्न मेन कपड्यावर ठेवायचे आणि मेन कपडा कट करायचा.
तर बघा, जे आपण अस्तरचे पॅटर्न कटिंग करून घेतले होते ते मेन कपड्यावर ठेवले आणि अशा पद्धतीने कट केले. आता बघा, इथे दोन मी क्रॉसमध्ये पट्ट्या काढत आहे गळ्याच्या पायपिंगसाठी. तर अशा पद्धतीने 1.5 इंचाच्या मी क्रॉसमध्ये 2 गळ्याच्या पायपिंगसाठी पट्ट्या काढून घेतल्या. तर बघा, पूर्ण पॅटर्नची कटिंग करून झालेली आहे. आता आपण स्टिचिंग करूया. तर बघा, सर्वात अगोदर आपले जे हे पॅटर्न आहेत ते अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे. समोरासमोर ठेवले की म्हणजे आपले पॅटर्न उलटे पालटे जोडण्यात येणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे. तर अशा पद्धतीने अस्तर मेन कपड्यावर ठेवून घ्यायचा आणि किनाऱ्याने शिलाई मारून घ्यायची. बघा, अस्तरच्या कडेकडीने शिलाई मारून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या पॅटर्नवर सुद्धा शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा. खूप छान अशी कटिंग आणि स्टिचिंग येते बघा. कुठेही ब्लाऊज चुकत नाही. अगदी छान परफेक्ट ब्लाऊज बसते बघा. आणि तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा. मी नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय करीन. आणि जो आपला एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. लक्षात ठेवा, कपडा कट करताना अस्तरचा कपडा कुठेही कट नाही करायचा. जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तोच कट करायचा बघा. दोन्ही साईड, दुसऱ्या साईडचा सुद्धा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आता हे पॅटर्न साईडला उचलून ठेवायचे. तर बघा, हे कटोरीचे पॅटर्नसुद्धा समोरासमोर ठेवायचे आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि अस्तरच्या किनाऱ्याने शिलाई मारून घ्यायची. तर बघा, खालचा जो मेन कपडा आहे आपला तो उलटा आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि अस्तरच्या किनाऱ्याने शिलाई टाकत आहे मी. तर अशा पद्धतीने अस्तरच्या कडेकडीने शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे आपला ब्लाऊजचा तो कट करून घ्यायचा. तर बघा, दोन्ही पॅटर्नचा एक्स्ट्रा कपडा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. तर दोन्ही पॅटर्नचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. मग आता अशा पद्धतीने कटोरीचे दोन्ही टोक एकमेकाला जोडायचे बघा, अशा पद्धतीने. आणि इथे 1.5 इंच रुंदी आणि 3 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा बघा, अशा पद्धतीने. आणि डबल शिलाई टाकून घ्यायची टक्सवर आणि या साईडने जो एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. तर दुसऱ्या कटोरीवर सुद्धा अशाच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा बघा. 1.5 इंच रुंदी आणि 3 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा. तर बघा, दोन्ही कटोरीवर टक्स टाकून घेतला मी. आता हे पॅटर्न अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे. तर बघा, या पॅटर्नवर कटोरीचा जो पॅटर्न आहे तो 1/2 इंच वरती ठेवायचा बघा, अशा पद्धतीने. आणि 1/2 इंच किंवा अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. अगदी सावकाशपणे हा पॅटर्न जोडून घ्यायचा. या पॅटर्नला कुठेही खेचायचा नाही. खेचल्याने पॅटर्न कमी जास्त होतो आणि ब्लाऊजला कोच पडतो बघा. तर बघा, खालच्या साईडने जे एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा. सेम याच पद्धतीने दुसरा पॅटर्नसुद्धा जोडून घ्यायचा. डबल शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, दोन्ही पॅटर्न जोडून रेडी केले मी. आता अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचे पॅटर्न समोरासमोर ठेवायचे. खालचा कपडा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि खालच्या साईडने 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडने एक शिलाई टाकून घेतली मी. आता परत त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची आणि परत आतल्या साईडने अस्तरचा कपडा फोल्ड करत वरच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसरा पॅटर्नसुद्धा रेडी करायचा.
आणि क्रॉसपट्टीचा सुद्धा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। तर बघा आता आपला जो कटोरीचा पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आणि त्याच्यावर क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि शिलाई मार्जिन घेऊन क्रॉसपट्टी कटोरीच्या पॅटर्नला जोडून घ्यायची अशा पद्धतीने। परत क्रॉसपट्टीवर एक दाब टीप टाकून घ्यायची। तर बघा आपली क्रॉसपट्टी जोडून झाली आणि समोरच्या साईडने जे एक्स्ट्रा होता ते कट करून घेतलं। सेम याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची सुद्धा क्रॉसपट्टी जोडून घ्यायची। तर दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या मी जोडून घेतल्या आणि जे एक्स्ट्रा होतं समोरच्या साईडने ते कट करून घ्यायचं। आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकाला लावून बघायचे व्यवस्थित आले का नाही। तर अगदी बरोबर आले बघा पॅटर्न। तर बघा डबल फोल्डमध्ये मी ही पट्टी घेतली आणि तिला खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड केलं आणि पाव इंच मार्जिन घेऊन ही पट्टी अशा पद्धतीने जोडून घेतली। परत पट्टीवर एक दाब टीप टाकून घ्यायची। आता पट्टीला आतल्या साईडने मुडपवायचं आणि पट्टीवर परत एक शिलाई टाकून घ्यायची आणि जे वरच्या साईडने एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून घ्यायची। तर आपली ही हुक पट्टी आहे। आता दुसऱ्या साईडने आपल्याला लूप पट्टी लावायची। तर लूप पट्टी लावण्यासाठी मी मेन कपड्याची 4 इंचाची एक पट्टी घेतली आणि अस्तरच्या कपड्याची 3 इंचाची एक पट्टी घेतली आणि हे दोन्ही पट्ट्या अशा पद्धतीने जोडून घेतल्या। तर बघा अशा पद्धतीने ह्या दोन्ही पट्ट्या जोडून घेतल्या। दोन्ही पट्ट्यावर शिलाई टाकून घ्यायची। म्हणजे साईडची एक्स्ट्रा कपडा आहे पट्टीचा तो कट करून घ्यायचा। आता पट्टीला खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि शिलाई टाकून घ्यायची। तर पट्टीला अर्धा इंच फोल्ड करून शिलाई टाकून घेतली मी। आता जो आपला कटोरीचा पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर ही पट्टी ठेवायची आणि पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचे दोरे धागे आहेत ते कट करून घ्यायचे। आता पट्टीला एक फोल्ड करायचं, परत अजून एक फोल्ड करायचं आणि पट्टीच्या मधातून शिलाई टाकून घ्यायची। तर अशा पद्धतीने पट्टीला व्यवस्थित करायचं आणि पट्टीच्या मधातून शिलाई टाकून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा गळ्याच्या साईडने पट्टी आहे ती कट करून घ्यायची। तर बघा हे दोन्ही पॅटर्न एकमेकाला जोडून बघायचे व्यवस्थित आले का नाही। तर अगदी व्यवस्थित आले बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला ते। धन्यवाद।